नमस्कार. बोल भिडूमध्ये सर्वांचे स्वागत. एक्झिट पोल जाहीर झालेले आहेत. 5 राज्यांमध्ये कोणाकोणाचं सरकार येणार याचे अंदाज वेगवेगळ्या पोलस्टर्सनी व्यक्त केलेले आहेत. आता एक्झिट पोल हे तसं घसरड्या भूमीवर केलेलं एक ऑब्झर्वेशन असतात. याचं कारण असं ते बरोबर येण्याची जेवढी शक्यता असते तेवढी ती चुकण्याची शक्यता आहे. म्हणजे खरं तर जगभरातल्या एक्झिट पोलचा अंदाज आपण जर का एक आढावा घेतला तर बरेचदा ते चुकलेले वाटतात. काही क्वचित प्रसंगी ते बरोबर आलेले दिसतात. पण बहुतांश वेळा त्याचा अंदाज हा अचूक येतोच असं नाही. याचं एक कारण असं की खरोखर उत्तम एक्झिट पोल करणं हे अतिशय जिकिरीचं काम असतं. त्याच्यासाठी खर्च खूप लागतो. त्याच्यासाठी खूप मोठा सॅम्पल सर्व्हे घ्यायला लागतो आणि मतदार जी उत्तरं देतात ती तपासून बघावी लागतात. मतदार खरोखरच आपण कोणाला मत दिलं हे प्रामाणिकपणे सांगतात असं आढळत नाही. त्यामुळे ते खरोखर किती खरं बोलतायत किंवा ते जरी एक सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांनी मत कसं दिलेलं आहे याचा सगळ्याचा अभ्यास करून त्या मतदारसंघांचा अभ्यास करून तिथला ट्रेंड बघून या सर्व गोष्टीचा एक अभ्यास करायला मोठा डेटा जमा करणारी आणि मुख्यतः त्याचा ॲनालिसिस करणारी फौज लागते आणि वेळही लागतो. आपल्याकडे भारत हा एकमेव देश मला वाटतं असा असेल की गंमत म्हणजे 5 वाजता निवडणुकीचं मतदान थांबतं आणि 5:30 वाजता धडाधड सगळेजण अंदाज व्यक्त करतात. हे खरोखर आश्चर्यकारक आहे. म्हणजे इतके जर का थोर गणितज्ञ भारतात असतील तर भारताला अमेरिकेतल्या उत्तमोत्तम विद्यापीठांशी सुद्धा स्पर्धा करायला पाहिजे असं म्हणावं लागतं. त्यामुळे होतं असं की एक्झिट पोल हा एक गमतीचा भाग बनून जातो. पण तितका तो असू नये असंही मला वाटतं. कारण पोल्स करणारे जे असतात तेही काही गोष्टी गंभीरपणे तपासत असतात. पण त्यातही आपल्याला हे बघितलं पाहिजे की जे सातत्याने त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले सर्व्हे करत असतात, जे त्याच्याबाबतचं ॲनालिसिस करत असतात, विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रातले, ते जेव्हा राजकीय याच्याबद्दल पोलिंग करतात किंवा ओपिनियन पोल घेतात, तेव्हा ते बऱ्यापैकी बरोबर येण्याची शक्यता असते. याचं कारण एक त्यांची कॉर्पोरेट शिस्त असते काम करायची आणि कॉर्पोरेट विश्वात जेव्हा वेगवेगळी नवीन प्रॉडक्ट येतात, तेव्हा त्याच्यासंबंधी अचूक सर्व्हे करणं हे आवश्यक असतं. त्याच्यासाठी भरपूर पैसे वेगवेगळे कॉर्पोरेट्स मोजतात. त्यामुळे तिथे काम करणारी मंडळी जेव्हा हौस म्हणून किंवा त्यांना आवड म्हणून याकडे येतात, तेव्हा बरेचदा ती तिथली कॉर्पोरेट शिस्त ही राजकीय सर्व्हेनाच वापरतात आणि तिथे मात्र अंदाज हे बऱ्यापैकी बरोबर येण्याची शक्यता असते. भारतात असे 4-5 जण महत्त्वाचे आहेत. एक तर यशवंत देशमुख आहेत, जे सातत्याने सी वोटरतर्फे पोल करत असतात. त्याच्यानंतर ते तर ट्रॅकर म्हणतात त्याला, म्हणजे दर महिन्याला किंवा दर 15 दिवसांनी भारतातलं राजकीय वातावरण कसं आहे याचा ते ट्रॅक घेत असतात आणि ते खूप इंटरेस्टिंग माहिती असते. प्रदीप गुप्तांसारखं ॲक्सेस माय इंडिया आहे किंवा वोट वाईब जे अमिताभ तिवारी यांचं आहे. असे काही चांगले पोलस्टार गंभीरपणे काम करणारे आहेत, सर्व्हे करणारे आहेत, ॲनालिसिस करणारे आहेत. कालच्या ह्याच्यात मात्र या ज्या 5 राज्यांच्या आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळ याबाबत जे अंदाज व्यक्त केले त्याच्यात गंभीरपणे काम करणाऱ्या संस्था या 2-3च दिसतात. बाकीच्यांची आपल्याला तरी निदान तितकी माहिती नाही. त्या कदाचित त्याही तितक्याच गंभीरपणे काम करणाऱ्या असतील. आपल्याला कोणाबद्दल काही त्यांच्याबद्दल उणं-दुणं काढायचं नाही. पण माहिती असलेले हे जे आहे ते मात्र सांभाळून बोलत आहेत आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला फार माहिती नाही ते मात्र भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे दावे करत सर्व्हे मांडत आहेत. एकूण सर्व्हेचा जर गोषवारा आपण घेतला 5 राज्यातला, तर बहुतांशी म्हणणं असं आहे की आसाममध्ये हेमंत विश्व शर्मा परत सत्तेवर येतील, चांगल्या मेजॉरिटीने येतील. 100च्या वर सुद्धा जागा त्यांच्या आघाडीला जातील. भारतीय जनता पक्ष 80 ते 85 एवढ्या जागा मिळवेल. हा एक सर्वसाधारण जर का आपण सरासरी काढली तर अंदाज आहे. तसंच केरळमध्ये सुद्धा काँग्रेस प्रणित आघाडी जी आहे ती सत्तेत येईल आणि डाव्यांची आघाडी आहे तिथे त्यांचा पराभव होईल. भाजप काही फारसं तिथे कामगिरी करून दाखवू शकणार नाही अशा पद्धतीचे सर्वे आहेत आणि मला व्यक्तिगत जे काही आपण इतर ठिकाणाहून माहिती घेतो त्यातनं वाटतं की हे बऱ्यापैकी वास्तवाला धरून आहेत. म्हणजे आसाममध्ये भाजपची सत्ता राहणं आणि केरळमध्ये डाव्यांची सत्ता संपणं, म्हणजे 2 वेळा सत्तेत आले असले तरी यावेळी काँग्रेसकडे केरळचं राज्य जाणं
याच्यात अनपेक्षित असं नाहीये, हे बऱ्यापैकी वास्तवाला धरून आहेत आणि या राज्यांबद्दल जे काही आकडे दिलेले आहेत तेही आकडे बऱ्यापैकी वास्तवाला धरून आहेत. पुडुचेरीबाबतही असंच म्हणता येईल. तिथे भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे आघाडीची सत्ता आहे. मुख्य जो पक्ष आहे ते रंगास्वामी हे काँग्रेसमधनंच मुळात आलेले आहेत. म्हणजे गमतीचा भाग असा आहे की आता आसाममध्ये, पुडुचेरीमध्ये हे मूळ काँग्रेसमधनं आलेलेच पुन्हा सत्तेवर येतील. इव्हन आसाममध्ये दुसऱ्यांदा येतील, कारण सर्वानंद सोनोवाल हे काँग्रेसमधनं नसले तरी ते मूळचे भाजपावासी नाहीत. ते आसाम गण परिषदेतनं भाजपात आले होते. त्यामुळे ते आधी मुख्यमंत्री होते. नंतर हेमंत विश्व शर्मा हे काँग्रेसमधनं आलेले मुख्यमंत्री आहेत आणि पुडुचेरीत आता दुसऱ्यांदा सत्ता स्थानी येणारे रंगास्वामी हे सुद्धा मूळ काँग्रेसमधनंच आलेले आहेत. त्यामुळे ह्या 3 राज्यांबद्दल आपल्याला फारसं काही आश्चर्यजनक असं काही एक्झिट पोलनी दाखवलेलं नाही. इंटरेस्टिंग बाब आहे ती अर्थातच पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू. पश्चिम बंगालमध्ये बऱ्याचशा पोलस्टर हे सर्व्हे करणाऱ्यांनी म्हटलंय की भारतीय जनता पक्ष परत सत्तेत येऊ शकतो. तिथे लाट म्हटलेलं नाही, पण परिवर्तन करायची एक इच्छा जनतेमध्ये दिसते आणि ती इच्छा किंवा जनतेमध्ये असलेली ती आकांक्षा ही ममता बॅनर्जींना सत्तेवरनं खाली खेचू शकते असा बऱ्यापैकी जवळजवळ 70% सर्व्हे करणाऱ्यांचा अंदाज आहे. एक दोघांनी मात्र असं सांगितलंय की नाही, ममता बॅनर्जी यांचीच सत्ता कायम राहील. आता याच्यामागची कारणं आपण समजून घेऊ आणि हे कितपत बरोबर किंवा चूक ठरू शकेल याचा अंदाज बांधू. इथे बसून आपण अंदाज बांधतोय, हा पूर्णतः अचूक असा सर्व्हे नाही, हे कृपया सर्वांनी लक्षात घ्यावं. आपण विविध ठिकाणाहून मिळालेल्या माहितीवरनं अंदाज बांधतोय. पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होऊ शकतो का? तर होऊ शकतो, परंतु ते अतिशय कठीण आहे आणि त्यातल्या समस्या काय आहेत त्याची मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. आपण वेगवेगळ्या व्हिडिओत ते बोललेलोच आहे, त्याची फक्त ही उजळणी करतो. एक म्हणजे बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जवळजवळ 10% मतांचा फरक आहे 2021ची निवडणूक आपण लक्षात घेतली तर. त्याच्यानंतर 21 पासून 26 पर्यंत ज्या 21 पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये कायम भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे आणि त्यांची मतसंख्या खाली खाली येत गेलेली आहे. तिसरा भाग म्हणजे अल्पसंख्याक किंवा मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ती जवळपास 1 गठ्ठा मतं ही तृणमूल काँग्रेसकडे गेल्या असल्यामुळे 70 ते 80 जागा त्यांना आपोआपच त्यांच्या पदरात पडतात असा आजपर्यंतचा सर्व्हे दाखवतो. आता ममता बॅनर्जींच्या विरोधात जाणारे जे मुद्दे आहेत तेही आपण लक्षात घेऊया आणि त्याचा अभ्यास किंवा तो सेन्स जर का या पोलस्टारने घेतला असेल आणि विरोधात जाणाऱ्या मुद्दे हे अधिक काय म्हणू ज्याची तीव्रता अधिक असेल तर हे सर्व्हे बरोबर ठरू शकतात. विरोधात जाणारा पहिला मुद्दा म्हणजे ममता बॅनर्जींच्या विरोधात वातावरण नसलं तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणावर अँटी इन्कम्बन्सी आहे. तिथे बरेचदा आपल्या मराठी भाषेत बोलायचं तर भाईगिरी इतक्या मोठ्या प्रमाणात या मंडळींनी केलेली आहे तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी, जे आधी डावे पक्षही करत होते, की क्लबमध्ये जाऊन अनेक प्रश्न सोडवायचे. क्लब म्हणजे अशी एक जागा असते की जिथे सेटिंग होतं वेगवेगळ्या पद्धतीचं. सरकारकडे जायचंच नाही, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाल तरी पोलीस तुम्हाला तिकडेच पाठवतात आणि हे क्लब असतात ते मुख्यतः तृणमूल काँग्रेसचे असतात आणि त्यातनं ते हिंसा होते, वादावादी होते, लाठ्या काठ्या चालतात, कधी कधी बॉम्बही फुटतात. हे तिथलं नैसर्गिक वातावरण झालेलं आहे. तर या कार्यकर्त्यांच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात जनमत आहे. अँटी इन्कम्बन्सी अगेन्स्ट ममता कॅडर ही अधिक मोठी आहे ममता बॅनर्जींपेक्षा. आता एक त्याच्यात हा असा आहे की ही जे सरकार विरोधी म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात वातावरण आहे ते वातावरण पचवून आपली लोकप्रियता त्याच्यावर स्वार करायची शक्ती ममता बॅनर्जी दाखवतात का? आणि ती दाखवू शकतात असंही सांगतात. याचं कारण असं, महिला मतदार जसं अल्पसंख्याक मतदार मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जींबरोबर आहेत तसंच महिला मतदारांमध्ये त्यांचं स्थान खूप उंच आहे. आपण याबाबत मागे एक व्हिडिओ केला होता, आपण तुमच्या लक्षात असेल की भरोसा आणि भय याच्यामध्ये बंगालची निवडणूक लढली जाते. ममता बॅनर्जींबद्दल एक दहशत आहे, एक धास्ती आहे, पण भरोसा पण आहे आणि नरेंद्र मोदींबद्दल पण महिलांमध्ये भरोसा आहे. आता त्याच्यात कोणाकडे महिला जास्त मतदान करतात कोणासाठी हे अद्यापही कुठल्याही पोलस्टारला पकडता आलेलं नाही. पण हा एक सायलेंट फॅक्टर आहे, हा लक्षात न येणारा फॅक्टर आहे, पण तो महत्त्वाचा ठरू शकतो.
याचं कारण असं की दोन्ही टप्प्यांमध्ये पुरुषांपेक्षा जवळपास 2 ते 2.5% अधिक महिलांनी मतदान केलं आहे. आणि हे अधिकचं मतदान, महिलांचं जास्त झालेलं मतदान हे नेहमी निर्णायक ठरतं, असं गेल्या 5 वर्षातल्या अनेक निवडणुका दाखवून देतात. हे मतदान जर का ममता बॅनर्जींच्या विरोधात झालेलं असेल तर मात्र बंगालमध्ये सत्तापालट होऊ शकतो. आणि ते होण्याचे एक कारण म्हणजे महिलांसाठी अनेक चांगल्या योजना जरी ममता बॅनर्जींच्या असल्या तरीसुद्धा महिलांच्या विरोधात महिला अत्याचारांचं वाढलेलं प्रमाण, त्या हॉस्पिटलमध्ये झालेली एका तरुणीची हत्या आणि त्यातनं उसळलेलं एक आंदोलन, जसं दिल्लीत पूर्वी निर्भया आंदोलन झालं होतं त्या पद्धतीचं वातावरण, यामुळे महिला या अनेकदा ममता दीदींच्या विरोधातही बोलत आहेत. तो विरोध पचवून शिवाय महिलांचा विश्वास कायम ठेवण्याची ताकद ममता बॅनर्जींनी दाखवली तर मात्र त्यांच्या बाजूने निकाल लागू शकतो. पण तसं झालं नाही. महिलांना सरकारने दिलेल्या योजनांपेक्षा, आणि इथे मुद्दाम मी उल्लेख करतो की बंगालमध्ये सुद्धा महिलांना 1500 रुपये दर महिना मिळतात, जसे महाराष्ट्रात मिळतात. आणि महाराष्ट्रात यामुळे निवडणूक फिरली असं अनेकांचं मत होतं. महाराष्ट्रात जर का महिलांना अशा पद्धतीने मदत केल्यामुळे निवडणूक फिरू शकते, बिहारमध्ये जर का फिरू शकते, आसाममध्ये फिरू शकते, तर बंगालमध्ये का फिरणार नाही, असा प्रश्न तृणमूलचे समर्थक विचारतात. आणि हा प्रश्न डावलण्यासारखा नाही, कारण अनेकदा मिळणारी मदत आणि दिलेली आश्वासनं यापेक्षा प्रत्यक्ष जी मदत मिळते तिकडे मतदार वळतात. तसं झालं तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची सत्ता राहू शकते, मात्र आघाडी त्यांची आत्ता जी 200च्या वर जागा आहेत त्या बऱ्यापैकी कमी होतील आणि भारतीय जनता पक्ष 100च्या वर जाईल अशी एक शक्यता आहे. परंतु जर का अत्याचार आणि एकूण हिंसाचार, प्रशासनातला गोंधळ, नवीन उद्योग न येणं, बंगालची घसरत चाललेली आर्थिक पत आणि एकूणच कलकत्त्यातला बकालपणा, अन्य राज्यांच्या तुलनेत बंगालमधला बकालपणा, या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम झाला तर परिवर्तन शक्य आहे. कारण एखादी लाट येणार असेल, सुप्त अस्तित्वात का असेना, तर अनेक स्टॅटिस्टिकल गोष्टी या गैरलागू ठरतात. मागचा इतिहास गैरलागू ठरतो. आंध्रमध्ये कधीही कोणाला असं वाटलं नव्हतं की एन.टी. रामाराव पहिल्याच झटक्यात 2/3 बहुमताने निवडून येतील, किंवा केजरीवाल दिल्लीमध्ये इतकी मोठी सत्ता मिळवतील 2/3हून अधिक, हे कधीही कोणाला वाटलं नव्हतं. अशा वेळेस जेव्हा जनता एकदा मन बनवते की नाही आम्हाला हे सरकार बदलायचं आहे, मग सगळे स्टॅटिस्टिकल सर्वे आणि मागचा इतिहास हा गैरलागू ठरतो. हाही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. लाटेवरनच प्रश्न येतोय तो तामिळनाडूचा. तामिळनाडूमध्ये सर्वसाधारण जे सर्वे घेतले गेलेले आहेत, एक्झिट पोल घेतले गेलेले आहेत, त्यामध्ये द्रमुक जे आता स्टॅलिनचं सरकार जे आत्ता सध्या आघाडी सत्तेत आहे, द्रमुक आणि काँग्रेस, तीच कायम राहील असं सर्वे दाखवतात. अर्थात अनेक ठिकाणी काटेकी लढत म्हणतात तसं होणार आहे, परंतु सर्वसाधारणपणे जनमत हे द्रमुकच्या बाजूने आहे असं तामिळनाडूमध्ये म्हटलं जात आहे. आणि अण्णा DMK अगदी थोडक्यात पराभूत होईल, अनेक ठिकाणी अगदी कमी मताने त्यांच्या जागा येतील असंही म्हटलं जात आहे. तिसरा फॅक्टर म्हणजे TVK हा जो आहे, लोकप्रिय अभिनेता विजय जोसेफ यांचा पक्ष, हा काय गडबड करतो याबद्दल मात्र एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज व्यक्त होतात. किंबहुना बहुतांश एक्झिट पोलचं म्हणणं असं आहे की हा फॅक्टर लोकप्रियतेत जरी आघाडीवर होता किंवा त्यांच्या सभा जरी मोठ्या झालेल्या असल्या तरी प्रत्यक्ष जागा त्यांना फारशा मिळणार नाहीत. त्यांना मिळालेली मतं ही 20%च्या जवळपास जातील. परंतु ॲक्सेस माय इंडियाचे प्रदीप गुप्ता यांनी जो सर्व्हे केला, ज्यांचा जो एक्झिट पोल आला आहे, त्याच्यात त्यांनी TVKला 35% मतं दिलेली आहेत आणि कदाचित TVK स्वबळावर सुद्धा सत्तेत येऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. 98 ते 118 एवढ्या जागा त्यांना मिळू शकतील विजयला, आणि DMKलाही त्याच दरम्यान जागा मिळतील. आणि अण्णा द्रमुक आणि भाजपची आघाडी मात्र 30-35 जागावरच त्यांना समाधान मानावं लागेल असं चित्र ॲक्सेस माय इंडियाने उभं केल्यामुळे तामिळनाडूमध्ये एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे. कारण अशा पद्धतीने पहिल्याच झटक्यात, ही पहिलीच निवडणूक आहे विजय यांची, इतक्या मोठ्या प्रमाणात मतं मिळवून सत्ता ताब्यात घेण्या इतकं अकल्पित पराक्रम, अकल्पितच त्याला म्हणावं लागेल, हा फक्त NT रामाराव यांनी आंध्रमध्ये केला होता. त्याचं
पुन्हा एकदा तसंच तमिळनाडूमध्ये घडतं का, याच्याबद्दल खूप उत्सुकता मुख्यतः ॲक्सेस माय इंडियाच्या एक्झिट पोलमुळे झाली आहे. बाकी कुठल्याही एक्झिट पोलनी TVKना एवढ्या जागा दिलेल्या नाहीत. 4 ते 5, काही ठिकाणी 10, एका एक्झिट पोलने 20च्या पुढे जागा दिलेल्या आहेत. परंतु साधारणपणे 20% आतच त्यांना मतं मिळतील. त्यामुळे त्यांना खूप काही जागा त्याच्या पक्षाला मिळतील असं वाटत नाही, असं अन्य पोलस्टारचं म्हणणं होतं. मात्र ॲक्सेस माय इंडिया म्हणतं की त्यांची TVKची विजयची लाट तिथे आहे. विशेषतः महिला, तरुण, दलित आणि ख्रिश्चन, कारण ते जोसेफ स्वतः ते अल्पसंख्याकातले आहेत, यांची होणारी एक अभूतपूर्व युती तमिळनाडूमध्ये होते. आणि बरेचसे मतदार हे द्रमुक आणि अण्णा द्रमुक ह्या ज्या दोन तिथल्या प्रमुख पक्ष आणि त्यांच्या आघाड्या ज्या आलटून पालटून सत्तेवर येतात, त्यांच्या राजकारणाला कंटाळलेले आहेत. त्यांना काहीतरी एक ताजा टवटवीत नवीन चेहरा, नवीन राजकीय प्रवाह समोर हवा आहे आणि म्हणून ते विजयच्या बाजूने मतदान करतायत, असं प्रदीप गुप्ता यांना त्यांनी जे एक्झिट पोलचे सर्वे केला त्याच्यात आढळून आलेलं आहे. आता हे आश्चर्यजनक आहे. याचं कारण असं आपणही आपल्या याच्यात म्हटलेलं आहे की विजय यांनी फार सिस्टमॅटिकली आपल्या प्रचाराची सुरुवात केली, प्रचार अंमलात आणला. इतकंच नाही तर 2000 सालापासनं विविध चित्रपटातनं त्यांनी आपली एक राजकीय पृष्ठभूमी तयार केलेली आहे. त्याचं वर्णनही आपण एका व्हिडिओत केलेलं आहे की प्रत्येक टप्प्यावर त्यांनी त्यांच्या भूमिकात कसा बदल केला, स्क्रिप्टमध्ये कसा बदल केला आणि आता ती जी पृष्ठभूमी, एक राजकीय वातावरण तयार झालं, त्यातून ते आता निवडणुकीच्या मैदानात कसे उतरलेले आहेत. यावेळी त्यांनी कुठेही कोणाला मुलाखती दिलेल्या नाहीत. ते खाजगी काही पत्रकारांशी बोलले, जाहीर मुलाखत त्यांनी एकही दिलेली नाही. त्यांनी त्यांचा कार्यक्रम काही आखलेला नाही. आपण सत्तेवर आलो तर काय करू याबद्दल त्यांनी स्पष्टता दिलेली नाही. तरीसुद्धा त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा अंदाज ॲक्सेस माय इंडियाचा आहे आणि तो त्यांनी इतक्या ठामपणे मांडला आहे. खरं तर आश्चर्य आहे की अशा पद्धतीने एकदम सर्वसाधारण प्रचलित बाकी सर्व जे सर्वे करतायत त्यांच्याहून अगदी वेगळी अशी आपली पाहणी झालेली आहे किंवा आपल्याला अंदाज आलेला आहे आणि तो अंदाज तसा मांडणं ठामपणे हे सुद्धा कौतुकास्पद आहे. पण तो धोका प्रदीप गुप्ता यांनी स्वीकारला आणि त्यांचं म्हणणं असं, मुख्यतः तामिळनाडूतली जी लढत आहे ती स्टॅलिन यांचा द्रमुक आणि विजय यांचा TVK या 2 पक्षांमध्येच आहे आणि त्यातून जे तामिळनाडूचं राजकारण नवीन वळण घेईल किंवा तिथे जे एक वेगळं राजकीय चित्र उभं राहील, त्याचा खूप मोठा परिणाम तामिळनाडूमध्ये पुढच्या 20 ते 25 वर्षाच्या राजकीय परिस्थिती व राजकीय वातावरणावर होईल, अशा पद्धतीचा अंदाज आहे. आता प्रदीप गुप्ता यांचं फाइंडिंग, त्यांनी जे काही निरीक्षणं केली आहेत ती बरोबर ठरतात का अन्य सगळे जे बाकी एक्झिट पोल करणारे आहेत, ज्यांनी TVKला साधारण 5 किंवा विजय यांना 5 ते 15 इतक्याच जागा दिलेल्या आहेत, ते बरोबर ठरतात? हे आपल्याला आता सोमवारीच कळेल. परंतु प्रश्न ह्याच्यातला दिसून आलेला भाग असा आहे की पश्चिम बंगाल घ्या किंवा तामिळनाडू घ्या, हे जे सुप्त प्रवाह वेगवेगळ्या पातळीवर समाजात प्रभावी होत होते किंवा ज्यांचा मतदानावर परिणाम होत होता, ते पकडणं ज्या एक्झिट पोल करणाऱ्यांना शक्य झालंय त्यांचे एक्झिट पोल बरोबर येतील. ते जर का प्रदीप गुप्ता यांना तामिळनाडूमधला तो प्रवाह त्यांनी अचूक पकडला असेल तर TVK हा फार मोठा फॅक्टर तिथे असू शकतो. तसाच पश्चिम बंगालमधला जो सुप्त प्रवाह आहे तो ज्यांनी पकडलाय त्यांना पश्चिम बंगालमधले निष्कर्ष बरोबर त्यांचे ठरू शकतात. पश्चिम बंगालबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे, ज्या प्रदीप गुप्ताने तमिळनाडूमध्ये TVK यांना थम्पिंग मेजॉरिटी दिली आहे, त्यांनी अद्याप पश्चिम बंगालचा आपला एक्झिट पोल जाहीर केलेला नाही. याचं कारण असं, ते म्हणाले मी अजून थांबलेलो आहे कारण पश्चिम बंगालमधले अनेक मतदार बोलतच नाहीत. 60 ते 70% मतदार आपण कोणाला मत दिलं हे सांगत नाही. याच्यामागे तिथलं भयग्रस्त वातावरण आहे की उघडपणे मतदारांना काही बोलायचं नाही आहे हे अद्याप कळलेलं नाही. पण 60 ते 70% मतदार जर का आपण कोणाला मत दिलं ह्याचा थांगपत्ता लागू देत नसतील तर तिथले एक्झिट पोल कितपत बरोबर आहेत याबद्दल शंका येऊ शकते. प्रदीप गुप्ता यांना ती शंका आहे म्हणून त्यांनी आत्तापर्यंत तरी ते त्यांचं
पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर केलेला नाही. तेव्हा हे जे सुप्त प्रवाह हेच एकूण निकालावर प्रभाव टाकणार आहेत आणि ते खरे प्रवाह काय आहेत हे आपल्याला सोमवारी संध्याकाळीच कळू शकेल. धन्यवाद.